निसर्गानं भरभरून दिलंय, फक्त ते जपता आणि जगता आलं पाहिजे। या भागात मिठबावातील वानरसेना काजूगराबाबत महत्त्वाची टिप आणि नारळाच्या झाडावर झरझर कसं चढायचं हे दाखवते। वर्षानुवर्षे मिठबाव गावात वावरत असणाऱ्या वानरसेनेपासून सुरुवात करूया। धुडकूस दिवसभर त्यांचा सुरू असतो। अशी कौलांवरून पत्र्यांवरून सगळ्या अशा उड्या मारत असतात, त्यामुळे कौलं ही नेहमीची फुटत असतात। त्याच्यासाठी मग एक्स्ट्रा कौलं आणून ठेवावी लागतात या माकडांसाठी। सगळी अशी पानं फुलं काय काय खायला इकडे येत असतात। हे बघा कशी घराच्या वर बसलीत बघा। कच्ची बच्ची सगळी सोबत आणतात, सगळ्यांचं इथे पोट भरत असतं, त्याच्यामुळे ते येतात। दिसतात का तुम्हाला झाडावर? इकडून तिकडून सुरू छोटस पिल्लू बघा 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 कसलं स्पीड मध्ये धावतंय। हे बघा आलं। हा आमचे काकू चालले धावत। बेचकी आणली काकूने मारायला। आता केळी धरलेली होती, केळी पण लावू शकत नाही, इतकी काळजी घ्यावी लागते, धावत यावं लागते। बघा काकू आमच्या बेचकी घेऊन आल्यात मारायला। ही बघा वानरसेना हकलतात आता इथून त्यांना, कारण आता केळीचा घड लागलेला आहे, मोठा आहे। तो केळीचा घड तयार होऊन आम्हाला मिळणं हाच मोठा आम्ही गड राखला असं मानू। एवढी केळी लागलेली आहेत, काळजी घ्यावी लागते। मग ठेवतात काय ते, काय एवढीच गायने खाल्ला ना सगळी भाजी, तेवढं झाली असती भाजी। हे बघा काकूने भाजी लावलेली। हा बघा घड, अशी केळी लागलेली आहेत, पण आता वानर ठेवतील तेव्हा ठीक। बांधून ठेवणार की नाही काकू? आता ठेवायचं आहे, पण ते फुल फुलून जाऊ का? या वानरांपासून संरक्षण करायचंय त्यांचं, बघूयात कसं जमतंय। बघा केळी, इथे कढीपत्ता आहे, काकू अशा धावत आल्या हा केळींसाठी इथे। तेच ना, नशीब अननस नाही खात माकडही, त्याच्यामुळे ते सेफ राहतात। अननस खात नाही, नारळ खात नाहीत, नाहीतर काय खरं नव्हतं कोकणवासियांचं। गट्टे नाही आहेत, गट्टे म्हणजे फटाके। फटाके फोडले असते ना ते लगेच इथून गायब होतात, या भागातून पळून जातात। सगळे बसलेत, भरपूर आले, तरी नाही म्हटलं तरी 50 तरी असतील। आमची चंपी चालली बघा, चंपी चालली वानरांच्या मागून। आता तिला जाग आली, एवढ्या वेळानंतर गेली वाटतं, लांब पळाली। कौलं अशी फोडून ठेवतात, धावतात इकडे तिकडे, आणि सगळी अशी कौलं फोडतात येतात नाही, सगळा चक्काचूर परत परत लावा। मिठबावच्या बाजारातून या वर्षीच्या पहिल्याच बिया आहेत काजूच्या, आणि सासूबाईंचा हात कापला या सुरीने, धारदार सुरी आहे, त्याच्यामुळे लागले। त्या सुक्या बिया आहेत, त्यात 2 मिळाल्या, त्याच्यामुळे त्यांचा हात पण कापला। वेगळ्या 200 रुपयाच्या बिया, ओले काजूगर मिठबाव। 69 करूचा लागता। हे बघा 69 बिया दिल्यात 200 रुपयाला। हे बघा ह्याच्याने काजूच्या बिया काढलेल्या, त्यामुळे सगळा चीक लागलाय बघा। आणि आता हा चीक जर घालवायचा असेल सुरीचा, तर ही सुरी आहे ना, चुलीची आग आहे त्याच्यामध्ये चांगली भाजायची, आणि मग खराब जो कपडा असेल त्याच्याने ही सुरी पुसून टाकायची। ही सुरी पहिल्या जशी क्लिअर। या काजूगराची भाजी मी उद्या करणार आहे, पण हे काजूगर काळे पडू नयेत म्हणून मी यात थोडंसं तांदळाचं पीठ घालते। तुम्ही यात कोणतंही पीठ घालू शकता।
उकळलेल्या गरम पाण्यात बिया सोडते आणि त्याच्यानंतर त्या सोलून घ्यायच्या आणि मग भाजी करायची. तर ही भाजी आहे आपल्या काजूगराची. पहिलेच म्हणजे 2025 सालातलं हे पहिल्यांदाच आम्ही काजूगर खातोय आणि त्याची भाजी आता आम्ही छानपैकी बनवलेली आहे, म्हणजे मीच बनवलेली आहे. त्याची रेसिपी तुम्हाला थोडक्यात सांगते. मस्त मालवणी पद्धतीची बनवलेली आहे. मस्त खोबरं भाजलं, आमचं ओलं खोबरं, त्याच्यानंतर कांदा भाजला आणि वाटप केलं त्याचं. त्याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर, गरम मसाला, आमचा मालवणी मसाला स्पेशली, ते सगळं, हळद, मीठ आपलं असतंच, तर ते त्याच्यामध्ये घातलं आणि छानपैकी माझी भाजी तयार झालेली आहे. आणि आता माझ्यासमोर एक छानसं दृश्य आहे की मी जिथे उभी आहे तिथे समोर नारळाची एक मोठी मोठी बाग आहे आणि तिथे आधुनिक मशीन आहे जिचा वापर करून आज कोकणी माणूस पटापट झाडावर, एवढा मोठ्या उंच झाड असतात आपली माडाची, त्या झाडावर चढून नारळ काढू शकतात. फार इझी झालेलं आहे हे टेक्निक वापरल्यामुळे. तर तेही तुम्हाला या भागामध्ये दाखवते आणि माझा व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर नक्की करा. तर आता आपण थेट जाऊया तिथे जिथे आता नारळ काढतायत. हा, काश एकदम क्लिअर माझा कॅमेरा असता तर तुम्हाला दाखवलं असतं. इथे हॉर्नबिल बसलेत. हॉर्नबिल म्हणजे धनेश पक्षी, ते कायम जोडीनेच कुठेही जातात. तर असा हॉर्नबिल आहे एकनिष्ठ आपल्या जोडीदारासोबतचा. पण तिथे जाऊया आता जिथे आता नारळ काढले जाणार आहेत. चढणं म्हणजे फार कठीण असतं एवढं मोठ्या माडावर. तर हे दादा अगदी सहजपणे या मशीनच्या सहाय्याने चढू शकतात नारळ काढलेले. टाक 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 बाबा. किती उंच गेलाय. हो, किती उंच आहे. लय भीती वाटते. मग भीतीच वाटणार काय. 100 फूट एवढं उंच आहे. पडला पावसात. हा माड ना. हा बघा, करवत नाही, करवत कापायला माणूस बघायला. हा थांबा, बघते बघते, थांबा. टाक, वाचते. टाक टाक. हे बघ, हे बघ, हे बघ, असे तरी पाहिजे ना. हा बघ, चांगले असले तर टाक, नाही तर हवा दे. ऐकलं आमचा संवाद मालवणीतला. तर ह्या आमच्या ताई शुभांगी राणे. तर यांची बाग आहे आता जी आपण बघतोय. माड किती इथे? हे आमचे 55 आहे. 55 आहेत. ते आता का सुरत भावाला दिली अर्धी. हा हा हा. अर्धी आम्हाला. हे बघा आमचे भाऊजी बघा, भाऊजी म्हणावं नारळ सगळे गोळा करतायत. आणि हे चिपळूणकर आहेत भाऊजी. तिथे शिक्षक म्हणून होते आणि ह्या ताई पण शिक्षिका होत्या चिपळूणमध्येच. आणि दोघंही आता रिटायर झालेले आहेत. हे बघा दादा आले पण खाली उतरून. आपल्याला वाटतं अगदी किती सहजपणे चढले, 2 मिनिटाचं काम आहे. पण हे 2 मिनिटाचं काम नाही, फार मेहनतीचं काम आहे, कठीण काम आहे. आणि ते फार सोप्या रीतीने ते आपल्याला दाखवत आहेत. माझं नाव दीपक बलवंत राणे. राणेवाडी राणा. पूर्वी मी पायात दोरी घालून चढायचो, म्हणजे जुनी पद्धत. हा हा. नंतर नाही, शक्य नाही ते. आजारी जसं मला कमरेची व्याधी वगैरे झाली होती. अरे बाप. जसं जसं वय वाढत जातं तसं ताकद कमी होते. म्हणून म्हटलं मशीन घेऊया. तिचं मला भावानेच घेऊन दिली. त्याच्यामुळे आता या मशीनच्या त्याच्यामुळे मी व्यवस्थित हे करू शकतो. तुमचं घर चालू शकता तुम्ही. हा, चालू शकतो. बरोबर आहे. थोडी मदत होते मला. गावी राहणं सोपं नसतं. आणि इथे मिडबाव मध्ये तर गरज, माडावर चढायला लोक भेटतच नाही. जरी हा म्हणणार परंतु येणार नाही. आणि भीती मला नाहीच आहे, मला काहीच वाटत नाही. मी वरती माडाच्या वरती ती शेंड्यावरती आहे काय आणि जमिनीवरती आहे, मला फरक काहीच वाटत नाही. ही कितीला पडली तुम्हाला साधारण? तरी मला 11,000ला पडली. किती वर्ष झाली घेऊन? 4 वर्ष झाली. ही गॅल्वनाइज आहे, जीआय मध्येच आहे. हा पत्रा, हा जो रोप आहे चांगल्या प्रतीचा आहे. किती काय झालं तरी याला म्हणजे गंज पकडणार नाही. सगळं स्क्रूच आहे, सगळं स्क्रू फिट. आणि हे सायकल सारखी सीट आहे, चप्पल सारखं. चप्पल घालायची आणि सायकल वर चढायचे. आता हे जे आम्ही काढणार त्याच पद्धतीने, त्याशिवाय मशीन पुन्हा निघणार नाही.
बघा माड बघा. आता इथे दादा या झाडावर आता चढतायत. बघा किती उंच आहे. हे बघा ते लावतात ती टेक्निक बघूया. ठेवलं याच्यातून इथे असं त्याला खेचलं असं खाली याच्यात टाकलं काही रेडी झाली. वरती जरा ठेवलं कारण दुसरी मशीन लागायची म्हणून भरायला आताही फिक्स झालं. आता ती जर याच्यात लोड घेतलं तर हे काय खाली येणार नाही. तर जेव्हा याचं वजन येतं तेव्हा हा जो रोप आहे तो त्याला पकडून धरतो घट्ट. हा रोप असं याच्यातून येऊन इथे नट लागला आणि हा असं खेचला जातो. जेवढा खेचणार तेवढा तो घट्ट पकडून राहतो. हे टेक्निक आहे. त्याच्यामुळे ते बरं पडतं. अगदी भर पाऊस पडत असेल तरी सुद्धा या मशीनने चढता येतं. माडा पायात दोरी घालून जे चढतात त्यांना पावसाच्या दिवसात हे बाळ ओले झाल्यामुळे बुळबुळीत होतात. म्हणजे चढूच शकत नाही. बरोबर असं आहे. कारण ते चढणारच नाही. पण ही जर मशीन असेल अगदी भर पाऊस जरी पडत असेल तरी अगदी बिनधास्त नारळ काढू शकतो. एवढंच काय, एखादी लेडीज असेल आणि तिच्या मनात जर भीती नसेल तर ती कितीही माड उंच असू दे तिचं तिला काहीच वाटणार नाही. आम्ही सुद्धा आता आम्ही जमिनीवर असो की किती वरती गेलो आम्हाला काय फरक वाटत नाही. मी खूप उंचार आहे असं आम्हाला काय वाटतच नाही. ही सीट अशी आहे, सायकल सारखीच सीट आहे. हे आपण सुरक्षित म्हणून आहे. हा जो प्रकार आहे याच्यातलाच हा आहे. त्याने असं खास मुद्दाम बनवलंय असं हे आहे. त्याच्यामुळे कितीतरी उंचार गेल्यानंतर आपल्याला भीती नाही, म्हणजे पडू शकत नाही, काय नाही. आता स्क्रू टाईट करणार ते आणि त्यांच्या मोहिमेला आता ते लवकरच सुरुवात करतायत. जशी बाईकची स्टिअरिंग असते तसं त्यांनी ठेवलेलं असं पकडून धरा. टाईट नाही केल्यात काय? टाईट केलाय. काय असतो कधी कधी जुना माड असेल तर ह्याला जरा गुळगुळीतपणा असतो, त्याच्यामुळे पकडत नाही. म्हणून मी माझ्या आयडियाने जर हा दोर लावला म्हणजे धरला तर दाब जेव्हा हे सैल होतं तेव्हा ती मिठी त्याची सैल होते. पण मी जेव्हा हे झाल्यानंतर जेव्हा दाबणार त्याला दाबली का त्याने मिठी घट्ट मारली काय की ते उभं राहायला हरकत नाही एकदम असं. तसंच ह्याला बसल्यानंतर हे जर पायातलं मी हे काढलं तरी पूर्णपणे मोकळं आहे. ह्याला जे खाच असतात तिथेच जाऊन तो रोप चिकटून राहणार. बरोबर. जोपर्यंत माझं वजन आहे तोपर्यंत ह्याला भीतीच नाही गं. म्हणून मी जरा ही आयडिया केली. हे बघा दादाने पण डोकं लढवून एक दोर आपल्या हातात ठेवलेला आहे, म्हणजे मशीन कुठे अडकली की त्या दोरीच्या सहाय्याने ते वर खेचू शकतात. चालले आपले दादा फिरता येतं. झाड आहे ना मला जावं लागतं. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मेटबावचा? आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा नारळ भरण्याचं काम सुरू आहे. आता मी बागेतच आहे आणि आता चालले घरी. तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या वळणावर. तोपर्यंत